माझी आजची रेसिपी असणार आहे कापण्या. आखड महिना संपत आलेला आहे. ॲक्च्युली ते स्टार्टिंगला करायचं असतं, पण मी शेवटी बनवत आहे. चला तर बघूयात काय काय लागणार आहे साहित्य. मी पहिलं गव्हाचं पीठ घेतलं चाळून. 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन चांगलं दोन्ही पण चाळून घेतलं. त्यानंतर मी गूळ घेतला होता 1 वाटी. तर मला असं वाटलं थोडंसं कमी पडते म्हणून मी परत थोडासा गूळ ॲड केला होता. म्हणजे जसं तुम्हाला गोड लागेल तसं तुम्ही तो गुळाचं प्रमाण घेऊ शकता. एक पातेलं गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये गूळ टाकला आणि पाणी टाकलं. असं ते तुम्हाला अंदाजानुसारच थोडंसं पाणी घ्या. मी एक वाटी गुळाला 1 वाटी पाणी टाकलं होतं. पण मला वाटलं की थोडं पीठ मळायला पाणी कमी पडेल, सो मी त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं होतं. त्या पिठामध्ये मी बडीशेपची पूड टाकून घेतली, मीठ टाकलं. त्यानंतर मी इलायची पावडर केली होती, सुंठ पावडर केली होती आणि जायफळ पावडर असे सगळे पावडर टाकून घेतले. हे सगळं मिक्स केलं एकत्र. गुळाचं जे पाणी होतं त्याला चाळून घेतलं, कारण काही थोडंसं गुळ खडे राहतात. ते खडे व्यवस्थित मिक्स होत नाही पिठामध्ये, म्हणून मी ते चाळणीमध्ये चाळून घेतलं. त्यानंतर मी तेल कढण्यासाठी ठेवलं होतं. कढण्यासाठी म्हणजेच तेल थोडंसं गरम करून घेतलं ना, मऊ होतात कापडे, कडक नाही होत. सो चांगलं तेल असं कडकडीत तापवून घ्यायचं. त्याच्यानंतर मग मी ते तेल जे काही गरम झालं होतं ते आपल्या पिठामध्ये टाकून हे पीठ एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं. आधी चमच्यानेच करून घ्या, कारण जे काही तेल असेल ना गरम ते सगळं हाताला चटके बसतील. त्याच्यामुळे आधी व्यवस्थित मी हाताने मिक्स करून थोडं चमच्याने मिक्स केलं आणि मग हाताने मिक्स केलं व्यवस्थित. त्याच्यानंतर मी गुळाचं पाणी टाकून थोडं मिक्स करत घेतलं होतं. जसं तुम्हाला वाटतं आहे की पातळ होते, ॲक्च्युली घट्टच करायचं आहे आपल्याला. ते थोडं टाकून आपण ते काय करणार आहोत, पीठ मिक्स करून घेणार आहोत. ते थोडंसं तुमचं पाणी संपलं असेल गुळाचं, तर तुम्ही थोडं गरम पाणी टाकून पण ते मळून घेऊ शकता पीठ. असं पीठ चांगलं मळून घेतलं. त्यानंतर मी त्याची जी पोळी लाटून घेतली, थोडीशी काही पातळ घेतलं, काही जाड घेतलं. पोळीला माझ्या कडक आवडते, सोबत मी पातळ लाटी लाटून घेतली होती आणि 1-2 लाट्या मी जाड लाटून घेतल्या होत्या. अशा पद्धतीने मी कापून घेतल्या. मग ते व्यवस्थित त्रिकोण आकारामध्ये कापून घेतले. आता कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि ते चांगलं कडकडीत तापून घेतलं. आधी 1 तुकडा टाकून बघितला की ते तेल गरम झालं आहे का नाही. ते तेल चांगलं गरम झालं. त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टाकले होते आपल्या कापण्या ज्या काही कट केल्या होत्या त्या, आणि पहिले बारीक गॅसवर थोड्या तळून घेतल्या आणि मग एकदम मोठ्या गॅसवर ते तळून घेतल्या. अशा झाल्यात आपल्या कुरकुरीत कापण्याचा. चांगला चॉकलेटी कलर झाला की लगेच काढून घ्यायचं, नाही तर त्या काळपट होतात आणि त्या अशा थोड्या करपल्यासारख्या लागतात. सो अशा तर कापण्या आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.